कालोख्या रातीत केलेला तो प्रवास, अवाढव्य कातालकडे, थकवणारी ती पायवाट यांच्या सर्वांचा सामना करून आपला चंदेरी दुर्गाच्या माथ्यावर प्रवेश झाला। फायनली चंदेरी किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर पोहोचले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। तसं पाहिलं तर चंदेरी दुर्गाचा माथा खूप छोटा आहे। माथ्यावर फक्त शिवछत्रपतींचे छोटे स्मारक आहे। माथ्यावरून आपल्याला बरेचसे दुर्ग स्पष्ट दिसत होते। कर्नाळा, प्रबलगड, इर्शालगड, माणिकगड, पेब आणि माथेरान यांच्यावर निगा राखण्याचे काम चंदेरी दुर्ग करत असे। चंदेरी दुर्गावरून दिसणारा आकर्षण म्हणजे म्हैसमाळचा सुळका। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। इतिहास काळात चंदेरी दुर्गाची फारशी माहिती सापडत नाही। पण 1656च्या दरम्यान छत्रपती शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरी पर्यंतचा सारा मुलूक जिंकून घेतला। तेव्हा चंदेरी दुर्ग सुद्धा मराठ्यांच्या ताब्यात आला। शिवछत्रपतींना मुजरा केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो। गडमाथा व्यवस्थित बघून झालेला आहे, अत्यंत छोटा आहे। इथून पुढे आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत। 80 अंश कातालकड्याचा थरारक अनुभव घेऊन आपण माथ्यावर आलो होतो। आता त्याच 80 अंश कातालकड्यावरून आपल्याला खाली उतरायचे होते। चढायला तर चढलो आपण, आता मोठे आव्हान आहे परतीच्या प्रवासाला। बघूया किती चित्त थरारक होणार आहेत। सकाळच्या हंगामातच परतीच्या प्रवासाला लागलो। अजस्र बेलाग कातालकड्यांचा सामना करावा लागणार होता। आत्ताशी कुठे सुरुवात केली, अजून बऱ्याच थरारक पायवाटांचा सामना करावा लागणार होता। चंदेरी गडाचा परतीचा थरार चालू झालेला आहे आणि माझ्यासोबत आहेत साहिल दादा। साहिल, कसा वाटतोय? खूप छान वाटतंय। आणि आता पुढे अजून कसं होणार आहे? एकदम पुढे आता अजून ट्रेलर होणार आहे। आपल्याला ऊन येण्याच्या आधी फटाफट गेलं पाहिजे ना? ऊन यायच्या आधी लगेच पोहोचायला पाहिजे। आता आपले बहुतेक 9 वाजले असेल। बरोबर। आपल्याला नाही, 9:15 वाजलेत। पावणे नाही, 8:30 झालेत। ओके। आपल्याला 10 साडेदहा पर्यंत तरी पोहोचायलाच पाहिजे खाली। ओके ना। आता अजून थरार वाढणार आहे ना? वाढणार तर आहे। मला तर आताच भीती वाटायला लागली। बघू चल। नाही हो, आता खरा परतीचा थरार अनुभवायला मिळणार होता। मे महिन्याचा कालावधी, त्यामुळे उन्हाचा तडका, बडीमार आपल्याला पाहायला मिळणार होता। आपण 2 डोंगराच्या डोहातील घसरडी पायवाट उतरत होतो। आरामात या, एकदम प्रॉपर दोन्ही हातापायाचा उपयोग करा। मागून दगडे येत आहेत, ते पण लक्ष असू दे। एकदम गुरगुरी आहे, हे बघा। काही काही करू ओके। ती कंटिन्यू घसरण नाही आणि दगड खाली पडत आहेत, त्याच्यामुळे दोन्ही हातपायांचा उपयोग करतच आम्ही खाली उतरत आहोत। पूर्ण काही मंडळी अजून मागे आहेत माझ्या, दाखवतो तुम्हाला 1 मिनिट। मंडळी दोन्ही हाताचा पूर्ण वापर करत येत आहे। घसरडी वाटणारी पायवाट आपण व्यवस्थित उतरलो। चंदेरी दुर्गाचे कातालकडे माझ्याकडे कटाक्ष टाकत नजरेने बघत होते। निसरडी आडवी वाट पार करताना हाताला होल्ड्स नव्हता। कातालावर बार टाकत पार केली ती वाट। ट्रेक पूर्वी सराव असणं, ट्रेक मधील सकस अन भरपूर न्याहारी घेणं ही थिअरी पाठ होती, पण प्रॅक्टिकली मध्ये आपण नापास झालो।
या ट्रेकसाठी आपण दोन्ही नियम तोडले होते याची जाणीव व्हायला लागली होती आता मला. चंदेरीचा जो थरारक वाटणारा प्रवास तो आता होत आहे. जो अवघड टप्पा आहे. ह्या कातालकडावरून चालताना विचित्र धाप लागत होता जो कमी होईना. बेलाग कड्यावरून चालताना भीती पण तितकीच वाटत होती कारण खाली होती खोल दरी. तरी तुम्ही पाहू शकता ब्लॉगर अंग जड झालं होतं. 10 मिनिटं नुसतं बकास बसून राहिलो. सरावाचा अभाव आणि वेळच्या वेळी पोषक आहार न घेतल्याचा परिणाम. नवीन थेअरी नव्हतीच पण सह्याद्रीनं बरोबर लायकी दाखवून दिली यात शंकाच नाही. 80 अंशाच्या कातालकड्याचा मार्ग सुरू होता. आधीच आपल्याला घाम फुटला होता त्यात हा अवघड मार्ग. खडकाल कातालांना हात पकडत पायाची उत्तम ग्रीप बनवत हा मार्ग आपण उतरत होतो. हळूहळू का होईना पण इथून उतरताना काळजाचे ठोके खूप जास्त प्रमाणात जोरजोरात धडकत होते. 80 अंश आडवी वाट व्यवस्थित पार केली. आता उभा कातालकडा दोऱ्याच्या सहाय्याने उतरू लागलो. आमची बरीच मंडळी खाली उतरली होती. बाकी उतरत होती त्यात आपण सुद्धा होतो. फायनली मित्रांनो जे आपले चित्तथरारक प्रवास होते काताल खडकांचे ते आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहोत. सरळसोट कातालबाग उतरलो असलो तरी आपल्याला अजून बऱ्याच थरारक आव्हानाला सामोरे जायचे होते. त्यातील हा पूर्ण अजस्र भिंतीला वळसा मारून जाण्याचा भाग. आता सर्व मंडळी आपली पुढे गेली होती. आम्ही 4 जण मागे पडलो होतो. त्यात हा बेजोड मार्ग सर करायचा होता. वाट खूप थरारक होणार होती. इथे चुकीला माफी नाही. दोन्ही हातापायाची ग्रीप बनवत पुढे चालत राहणे हाच एकमेव पर्याय. त्यामुळे थरार खूप वाढला होता. लेट का होईना पण आम्ही सर्वजण हळूहळू कासवाच्या गतीने पुढे जात होते. चढाईपेक्षा उतराई महागात पडत होती. सह्याद्रीचा बेला कातालकड्यांचे रूप अनुभवायला मिळत होते. सह्याद्रीचा गाठ म्हणजे उतार संपता संपत नाही आणि चढताना एकावर एक चढाचे टप्पे आटपत नाही. फायनली जे आपले काताल टप्पे होते चित्तथरारक ते यशस्वीरित्या आपण उतरलेलो आहोत. सरपटणारी पायवाट सुद्धा उतरलेलो आहोत. आणि आपण रात्री जिथे मुक्काम केला होता केव्समध्ये तिथे आपण येऊन पोचलो. आता आपण मला एक पाण्याचा टाका दिसते तिथे. थोडा वेळ माझ्या आता पाणी वगैरे संपलं आहे. पाणी वगैरे घेऊ आणि थेट आपल्या परतीच्या प्रवासाला लागू परत. बहुतेक सर्व अवघड काताल टप्पे आपले उतरून झाले होते पण प्रवास अजून खूप बाकी होता. त्यात सूर्यदेवाने रंग दाखवायला सुरुवात केली. जवळ काताल खडकांचे सर्वच मार्ग संपलेले आहेत. आता पूर्ण जंगलाचा टप्पा लागणार आहे. हा पूर्ण जंगल आहे आणि वाट एकदम घसरड आहे. इथून आरामात आपल्याला जायचं आहे. हळूहळू सूर्याचा वडीमार तापमान वाढायला लागलाय. बघू हा सूर्याचा तापमान किती अंशापर्यंत जातोय. 10:30 वाजलेत आणि उन्हाचा तडका लागायला लागलाय. करत लोक फटाफट उतरूया नाहीतर ऊन आपल्याला वारंवार त्रास देईल. आता बरीचशी मंडळी पुढे गेली, काही मागे आहेत आणि मी मध्ये पडलाय. बघू आता आपल्याला कोण भेटतोय समोर. 2 जण तर मागे दिसत आहेत मला, त्यांच्यासोबत जाऊया आता. 10:30च्या उन्हातच आपली अशी अवस्था होती. अजून सूर्यदेव बराच तापणार होता. जंगलाचा टप्पा सुरू होता. पाहिजे तशी सावली नव्हती. त्यात घसरडी पायवाट.
कमी जास्त उंचीचे जाडे चुडपे, त्याच्यामुळे इथून प्रवास करणे तितके सोपे काम नव्हते. ग्रुप पूर्ण बिखरला होता. काही मंडळी पुढे होती, काही मागे. आम्ही मात्र मध्येच अडकलो होतो. सूर्यदेव आता बेकार तापला होता. सर्वत्र नुसतं करपलेलं रान दिसत होतं. मध्येच कुठेतरी सावली येत होती, त्यात पण गरम वाफा. जवळजवळ जंगलाचा अर्धा टप्पा उतरलो आपण आणि एखाद्या गळीमध्ये येऊन पोचलोय. इकडचा दगड सूर्यप्रकाशाने एवढा तापलाय ना, अक्षरशः हात भासतायत. लवकरात लवकर आपल्याला बेस विलेजला जायचं आहे. मित्रांनो, जबरदस्त ऊन लागत आहे. परतीचा प्रवास चालू आहे. जंगलाच्या टप्प्यामध्ये थोडीशी सावली भेटली. विश्राम करतोय. टाक्यामधला पाणी घेतला होता. शुद्ध आहे का अशुद्ध माहित नाही, पण बऱ्यापैकी उपयोग येतोय आणि बॉडी थंडी करतो. बेकार, खूप बेकार, दैननीय अवस्था झाली आहे आमची. अजून किती आहेत काय माहित नाही. जवळजवळ बरीचशी पायपीट झालेली आहे आपली. परतीच्या प्रवासादरम्यान आपण 8:30 वाजता परतीचा प्रवासाला स्टार्ट केला होता. आता ऑलमोस्ट आपण जंगल उतरायला आलो आहोत. पायांची एकदम बेकार अवस्था झालेली आहे. या घुटण्यामधले गोटे भयंकर दुखायला लागल्यात. नाही इलाज आहे. चालणे हाच एक उत्तम पर्याय आता. उन्हाचा बडीमार जास्त लागत आहे. आमच्याकडे मोसंबी होती. आता आला होता उन्हामधून, त्वचा आपली पूर्ण जळलेली आहे. आपण मोसंबीचा रस लावूया. चेहऱ्यावरती मोसंबीचा रस लावूया, जेणेकरून चेहरा आपला जळणार नाही. हा निंजा उपाय आहे, जरूर ट्राय करतो. असं डोळ्यामध्ये टाकला तर डोळे पण तुझे साफ होते. आपल्याला चेहरा धुवायचाच आहे, जेणेकरून हा थंडगार वाटायला लागला. रस लावा मोसंबीचा, जेणेकरून इन्फेक्शन वगैरे झाले असेल, जीवाणू किटाणू विषाणू सब मरून जाईल. मोसंबीच्या पाल्याचा रस लावला, बघू कितपत टिकते ते. प्रचंड उन्हामधून चालायचं आहे आपल्याला, त्याचा उपयोग होतोय की नाही आपल्या त्वचेला ते आता समजेलच. जवळजवळ आपला जंगलाचा टप्पा संपला होता. आपण एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये येऊन पोचलो होतो. कंटिन्यू परतीचा प्रवास चालूच आहे. प्लॅटूवरून चालतोय. नुसतं उन्हाचा तडका लागतोय. मध्येच 2-3 करवंदाची झाडे भेटली होती. करवंदाचा आहार घेतला, थोडी एनर्जी आली शरीरामध्ये. हा ऊन खूप जास्त प्रमाणात ऊन लागत आहे. जागोजागी करवंद भेटत आहेत, त्याच्यामुळे एनर्जी येत आहे शरीरामध्ये आणि चालायला बऱ्यापैकी ऊर्जा येत आहे. हे बघा, डोंगरावरची काळी मैना आखिरकार आम्हाला मिली गई करवंद. या सपाट मैदानावरून चालत असताना सूर्याची किरणे जास्त प्रमाणात जाणवत होती. सूर्यदेव आगीचे गोळे ओकत होता. प्लॅटू काही संपत नाही, गरम वाफा लागत आहेत. अजून किती लांब आहे देव जाणे. ग्रुप अर्धा आमचा पुढे गेलाय आणि शेवटचे 5 जण राहिले फक्त. जवळजवळ 12:30 वाजले. अजून परतीचा प्रवास काय आपला संपत नाही. त्यात कडाकीचा ऊन, सर्वांची बॉडी डिहायड्रेशन होते. बघू कोण कोण काय काय खातो. गुलकुंडी पितोय, कोण पाणी पितोय. आम्ही मात्र करवंद खाल्ले.
बऱ्यापैकी एनर्जी आली. गुलकोंडी काय खातोय, रोंद काय खातोय, पाणी पण पितोय, पण हा उन्हाचा तडका काय संपायचं नाव घेत नाही. बऱ्याच टप्प्यानंतर अशी झाडं लागतात, तेव्हा थोडं काहीतरी बरं वाटतं. पण ऊन संपायचं नाव घेत नाही. पुन्हा हा प्लॅटो आला. हा पूर्ण प्लॅटो आहे. जवळजवळ आम्ही अर्धा तासपेक्षा हा प्लॅटोवरून चालत आहोत. हा संपायचं नावच घेत नाही. त्यात सूर्यदेव किती प्रचंड तापला आहे. आज काय खरं नाही. वैभव, लेफ्ट राइट. दोन रस्ते आलेत, नक्की रस्ता समजत नाही. लेफ्टला जायचं आहे की राईटला जायचं आहे. शेवटी ग्रुप लिडरने आम्हाला संबोधित केलं की डाव्याकडची वाट पकडा. थेट आम्ही तीच वाट पकडली. आता जास्त रिक्स नको. उन्हाचा तडका पण वाटतोय. प्लॅटो खूप मोठा आहे. इकडे जर हरवला तर आपण 2-3 तास आरामात फायनली जवळजवळ 45 मिनिटानंतर आम्ही हा प्लॅटो उतरतोय. आता जवळजवळ आता बेस विलेज दिसायला लागलाय. खूप बरं वाटतंय, कारण की उन्हाचा तडका जवळजवळ आपला कमी होणार. आम्ही चिंचवली गावामध्ये दाखल झालो आहोत. उन्हाचा बडीमार तडका यशस्वीरित्या पूर्ण केला आणि हा प्रवास सुद्धा पूर्ण केला आम्ही. अथांग प्रयत्नानंतर शेवटी आपण सुखरूप पायथ्याच्या गावी आलो. मित्रांनो, ही भटकंती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.